ओ तुम्ही 1 एप्रिलला कुठं बाहेर जाऊ नका. का? तुम्हाला कोणतरी एप्रिल फुल बनवल. मला कोणच एप्रिल फुल बनवू शकत नाही, कारण सासरवाडीच्या ना आधीच फुल बनवलेत मला. ओ कोण आहे का? बोला की. थोडा कढीपत्ता पाहिजे होतो. हाय की. हे घ्या. थोडं पोहे करणार आहे, लागणार होता. बरं बरं. ओ झाले का पोहे? हो झाले की. द्या मग पोहे, आणि पोह्यावर जरा शेव बी टाका आणि लिंबू बी द्या, आणि ह्याच्यात जरा दही द्या. कढीपत्ता आणून चूक झाली बाबा. होय का? तुला एक विचारू का? विचारा की. सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र महत्वाचा. ते कसं काय? ते कसं काय म्हणजे? चंद्र रात्री अंधारात पण उजेड देतोय. ते तर सूर्य पण देते की. सूर्य दिवसा उजेड देतोय, आणि दिवसा उजेडाची काय गरज? मित्रांनो, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. घरचे काम कोण करन? नाही करत. मी काय भिवून राहील का तुम्हाला? मग काय मी भेटतो का तुले? भेट कसे नाही? पाहिले आले तर 10 जण घेऊन आले, लग्नात आले तर 100 जण घेऊन आले, आणि मी पहा तुमच्या घरी एकटी वाघीण सारखी आली. ए, ते घरात कसल्या वस्तू आणल्यास? कसली घाण पसंत आहे तुझी? ओ हे विसरू नका की तुम्हाला पण मीच पसंत केले. अरे दादा, तुला डान्स येतोय का? नाही गे दीदी, मला अजिबात डान्स येत नाही. हे काय तू, मला वाटलं तुला डान्स येते. माझी एक मैत्रीण यायला लागल्या, तिच्याबरोबर तुझी सेटिंग करून द्यायचा विचार होता माझा. ऐक की ऋषी, तुम्हाला म्हणतोच आपण पळून जाऊन लग्न करूयात, पण तुम्हाला आयुष्यभर खुश ठेवू शकशील ना? अगं एवढं कशाला टेन्शन घेतेस? मी जिथं जाणार तिथं तुला घेऊन जाणार, मी जे खाणार ती तुला खायला घालणार. हा बघ, माझी एवढी तर लायक आहे, मी तुला 2 टाइमचे 4 चपात्या तर घालू शकतोय. अरे पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मी सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 अशा 8 चपात्या खातोय. हे बाय, घरची म्हणते त्या संग लग्न कर. हावरे कुठली? अहो 7 जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर काय केलं असतं हो तुम्ही? मी सकाळ सकाळ जेवण केलं असतं. अहो त्या शेजारणीचा नवरा बघा, रोज तिला फिरायला घेऊन जातय, तुम्ही का घेऊन जात नाही? हा, विचार की तिला, शनिवार रविवारचं कोण नेते? हे कुठलं एवढं निहून पण नाव नाही. सुनी, मला आत्ताच्या आत्ता सोडचिट्टी पाहिजे. काय रे देवा, ह्या माणसाला एक सुद्धा वस्तू सापडत नाही. थांबा, हुडकून आणून देते. एक सुद्धा कामाचा नाही, काय सुद्धा. ओ, आज भाजी कशी झाल्या? कशाला भांडणाचं निमित्त शोधलेल्यास? का तुला भांडण केल्याशिवाय करमत नाही का काय म्हणाव? दादा, तू अजून मेहनत कर की. हे बघ पका, माणूस किती पण मेहनत करू त्याला तेवढंच मिळतंय जेवढं देव देतंय. म्हणून प्रत्येकानं आहे त्याच्यात समाधानी राहायला शिकलं पाहिजे. ही घे हे काय रे? रिझल्ट. फक्त 34%. हा बघ दादा, माणूस किती पण मेहनत करू दे, त्याला तेवढंच मिळतंय जेवढी देवाची इच्छा आहे. म्हणून हाय त्याच्यात समाधानी राहा. पण मी समाधानी नाही केले 34%. हॅलो, हा बोल. अहो एक काम होतं. ते काम करून घ्या अगोदर आणि मग मला फोन कर. तुमच्या पायथ्या लय कटाळून गेली मी, चालली घर सोडून माझ्या पप्पाच्या घरी.
खालच्या फ्लॅटवालीचं काय चालू आहे? काय नाही. मग काल ती तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली? काय काय म्हणली? जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही. ओ तुम्ही मला अजिबात पसंत नव्हता. मग माझ्या संग लग्न कसं काय केलंस? माझी आई म्हणायची नवरा मूर्ख असला तर संसार सुखाचा होतोय. म्हणजे मी मूर्ख नाही. ते कसं काय? आपला संसार कुठे सुखाचा आहे? दीदी तुझ्या वहिनीला दवाखान्यात घेऊन चाललोय. का काय झालंय? काय नाही गे दीदी, हिचा BP लो झालाय. एकदा तोंड उघडले की अख्ख्या खानदानाचा बीपी वाढत त्या, आणि हिचा बीपी कसा काय कमी झाला? आहो सांगा बरं, माझ्यासोबत लग्न करून तुमचा काय फायदा झालाय? जास्त काय नाही, पण मला माझ्या कर्माची फळं याच जन्मी भोगायला भेटली. सासूबाई, प्रेम करण्याचं डोकंदुखी असेल तर लग्न काय हो? अगं सुनबाई, प्रेम डोकंदुखी आहे, पण लग्न म्हणजे मूळव्याधाचा त्रास जो असतो सगळ्याला, पण सांगत कुणी नाही. फक्त त्याचं दुखणं आयुष्यभर सहन करत राहतो गपचूप. आयुष्यभर सहन करत शेवटपर्यंत राहतो, पण सांगत कुणाला नाही. खोटं कधी बोलणार नाही, खरं कधी सांगणार नाही माई. नवरा तुझा थोरे पण तुझ्या जीवाला घोरे माई. खरं की खोटं आहे? आई सारखी सासू आणि सासू सारखा नवरा भेटलाय माई तुला. लग्नाआधी तू बारीक होती माई, पण आता बिजू घातलेली खारीक झाली. खरं की खोटं आहे? तुझा नवरा तुला शॉपिंगला नेतो, पण त्याचं पाय चपायची म्हणलं की तुला बोर होतो माई. खरंय की खोटं आहे? परमेश्वराने जे सांगितलं तेच मी तुला सांगणार माई, मनचं काही बोलणार नाही. तू तुझ्या नवऱ्याचे पैसे चोरते माई आणि पकडले गेल्यावर खोटं खोटं रडते माई. खरंय की खोटं आहे? तुझा नवरा कर्तव्यदक्ष आहे माई, पण तुझं त्याच्यावर फार बारीक लक्ष आहे माई. खरंय की खोटं आहे? तू फार पापे केली माई आतापर्यंत. एक 11,000ची दक्षिणा या QR कोडवर टाक माई. अजून एक पाप करू नको माई. नवऱ्याचा पिन माहिती म्हणून नवऱ्याच्या अकाउंटवरून नको माई, स्वतःच्या अकाउंटवरून मार माई. बाबा मी माझं लाटणं मध्ये विसरले, आलेच तुम्हाला दक्षिणा घेऊन. माई ए माई, सगळी लोक मला थुतू करायला लागली. तुझ्या संग लगीन करून मला माती खाल्ल्यासारखं वाटायला लागले. होय की, आणि त्याच मातीतनं जेव्हा 2 पिकं काढली तेव्हा नाही का कोणी नावं ठेवली. सचिन दादा, ओ सचिन दादा, बोलताय घरात तांदूळ संपल्यात, तांदूळ द्या की. आलेत सकाळ सकाळपारी भीक मागायला. देतो, थांबा. किती वेळ लावलेले बाई हे माणूस. तांदूळच देऊ लागले की काय काय प्रॉपर्टी देऊ लागले का काय? लयच कुच काय बाई या शेजारी. हो ताई, हे घ्या तांदूळ. का आणलाय का पिशवी? हे बाई, तांदूळ घरात खायला पाहिजे का गाव जाऊन घालणारच? हे घ्या तांदूळ. चालले का? लय बी शेजारी बघितली बाई, पण तुझ्यासारखा जळका शेजारी कुठंच बघितली नाही. आहो तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला बघायला आलता ना, तेव्हा माझी बोलतीच बंद झालती. याच गोष्टीचं तर दुःख आहे. तवा जर बोलली असतीस तर आज माझी बोलती बंद झाली नसती. ऐक की दीदी, आपण किती उंचावर उभा आहे. होय होय. समज जर दीदी मी इथून खाली पडलो, मग तुझ्या हिश्श्याची जमीन माझी. दादा एकदा ट्राय करून बघ की. हे बाई चल तिकडे. ऐ खाली बस. खाली बस ना. तुम्हाला आपल्या लग्नाच्या दिवशी आठवतं का? काय? हा, आपलं लग्न झालं त्या दिवशी किती जण रडले? किती जण रडले? आई रडली, भाऊ रडला, बहीण रडले. मग कोणामुळे रडलं? तुमच्यामुळं. आता मग तिथं जेवढे जण रडले का, तेवढं तुम्हाला रडवीन मी आता. तुम्हाला सगळ्यांना. आई, आपल्या घरात तू गोरी आहेस, दीदी गोरी आहे, बाबा सुद्धा गोरे आहेत. मीच कस काय काळा जलमलो? अरे बाळा, तू पोटात असताना मी कोळसा खाल्ले होते.
सुनबाई, नीट राहायचं पद्धतशीर. इथं काय तुझ्या बापाचं घर नाही. मग तुमच्या तर बापाचं कुठं घर आहे? तुझं बी बरोबर आहे बाई. तुझ्या बापाचं घर नाही, माझ्या बी बापाचं घर नाही. आपण दोघे नीट राहू. तीन तीन कार्टी झाले ते म्हणून त्यांच्यासाठी गप बसायचंय, नाहीतर कशाला असल्या दलिंद्र्या भाड्यापाशी राहते मी. ओ माय, भिक्षा वाडा. हाय का आता? आता इथं बहिणीला घरात च्याला साखर नाही आणि आता दारात संन्याशी आलाय. त्या संन्याशाला काय देणार आहे बरं ही? 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटं. चला आता मी बी संन्यास घेते. वैतागले मी ह्या दारुड्या नवऱ्याला आणि त्या लेकरा बाळांना. चलाच आता. हा, भीक मागू खाऊ आपण. दिदे, जर तुला तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असलं ना, तू तुझ्या मनाचं ऐक. जी 4 लोक ज्ञान देतात ना, त्यांना लात मारून बाजूला काढ. हा, दिदे, अगं काय केले? अगं दिदे, तुझं नाव आता मम्मीला सांगतो मी. काय केली मम्मी? पश्चाताप झालाय मला तुमच्या संग लग्न करून. हो, जसं काय मी लय खुश आहो. तुम्हाला माहित आहे का किती लांबून लांबून स्थळ येत होती मला. हा, लांबून तर येतीलच की. जवळच्याला माहित आहे किती भांडकुदळी असते तू. ओ सासरे बुवा, ओ सासरे बुवा, कुठे आहे तुम्ही? चाल, गाप चाल. ओ सासरे बुवा, सासरे बुवा, हे घ्या तुमची पोरगी आणि हे घ्या तुमच्या पोरीचं सामान. तुमच्या पोरीला मी अजिबात ठेवून घेणार नाही. का हो जावई, काय झालं? अहो सासरे बुवा, निवळ येडपट बाई आहे. हिला काय सुद्धा अक्कल नाही. हिच्या डोक्यात जरा सुद्धा मेंदू नाही. हे बघा जावई, लग्न ठरवताना तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदू नाही. अगं, एवढा जास्त मोबाईल बघत जाऊ नकोस, डोळे खराब होतील. जास्त नाही म्हणून मी एकच मोबाईल बघायला लागले. होय हो. माझ्या डोळ्यात तुम्हाला काय दिसतंय? मला तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसतंय. मामांजी, मग तेवढं सासूबाईच्या डोळ्यात बघून सांगा ना, तुमच्या लेक कुठं दारू पिऊन पडलाय. अजून घरी आले नाहीत बघा. ऐका ना, काय तुम्ही कुखाना घ्या ना. आता काय उकाना? आता लग्न होऊन किती दिवस झाले? काय उकाण्याचं आज तुला आलंय खोळ? घ्या ना, ऐकू वाटलंय आज. घ्या ना. ऐकायचंच आहे का? हो, ऐकायचं. घ्या ना. राग येऊन देऊ नका परत. नाही घेऊ देत. बरं ऐक. हा, सांगा ना. सुटले सर्व माझे मित्र, विस्कटले सारी सूत्र, विसरलं माझं गोत्र, विचारीना मला कुत्र, आणि जेव्हा तुझ्या गळ्यात घातलं मी मंगळसूत्र. अहो ऐका की, बोल की. माझ्या बहिणीला कॉंग्रॅच्युलेशन म्हणा. का बरं? माझी बहीण प्रेग्नेंट झाल्या. अगं पण तिचं तर लग्न झालं नाही की. अहो, तिनं बेंगलोरला नव्हती काय डॉक्टर की शिकायला, तिथंच प्रेग्नेंट झाल्या. बेंगलोरला होती, डॉक्टर की शिकला, ती प्रेग्नेंट झाली. येडी परमनंट झाल्या मन. हा, तेच फोन करून लगेच म्हणा तिला कॉंग्रॅच्युलेशन. नुसता येड्याचा बाजार आहे. अरे पोरा, लोक म्हणतात ते खरं आहे. बायको म्हणजे लय भारी असत्या. होय, सगळ्याला माहित असते. आलं की भांडण करणार असते, पण तरी बी सगळेजण जाऊन नाचू आणतात. बोला, काय झालं यांना? काय झालं काय माहित माझ्या नवऱ्याला, दिवसभर पांघरून घेऊनच बसलाले. कुठला आजार तर नाही ना?
आजार तर कुठलाच नाही, जेव्हापासून थंडी चालू झाली तेव्हापासून असंच बसलालेत. बर असं आहे का? हे औषध आणून पाजवा. हे औषध कुठल्या मेडिकल मध्ये भेटतंय डॉक्टर साहेब? मेडिकल मध्ये नाही, वाईन शॉप मध्ये भेटतंय हे औषध. अरे आज मी पॅरासिटामॉल गोळीला येड्यात काढली. कस काय? मला ताप नसतानाही गोळी खाल्ली. आता गोळी पूर्ण शरीरात हुडकत फिरणार ताप कुठं आहे म्हणून. येड्याचा बाजार आहे. कुठल्या मुहूर्तावर झालाय का तुझा जन्म?